पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांची प्रकृती स्थिर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दल SAD चे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यावर माता साहिब गुरुद्वाराजवळ जीवघेडा हल्ला झाला। या हल्ल्यात त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला एक पोलीस कर्मचारी PSO देखील जखमी झाला। हल्ल्यानंतर सुखबीर सिंग बादल यांना उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बादल यांच्या कुटुंबियांशी फोनद्वारे संवाद साधला असून बादल यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे। दरम्यान बादल हे आपल्या कुटुंबासह गुरुद्वारा दर्शनासाठी नांदेड येथे आले होते। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री माननीय सुखबीर सिंग बादल आज नांदेडच्या दौऱ्यावर असताना मुगटचा जो मातासाहेब गुरुद्वारा आहे या ठिकाणी दर्शन आटोपून येत असताना साधारणतः 1:50च्या सुमारास तेथील एका सेवादाराने त्यांच्यावर अचानक अटॅक करण्याचा प्रयत्न केला आणि याच्यामध्ये आपला स्पेशल प्रोटेक्शन युनिटचा जो आपला तिथले PSI होते यांनी त्यांचा बचाव केला। याच्यामध्ये दोघांनाही मायनर इंजुरी झालेल्या आहेत। आता त्या दोघांची तब्येत आता व्यवस्थित आहे आणि ट्रीटमेंट सध्या चालू आहे। तो संबंधित सेवादार जे आहेत ते पोलिसांच्या ताब्यात असून पुढची तपासणी आणि चौकशी चालू आहे। पुढची सगळी तपासांतीच कळेल त्याची तपास पोलीस करतायत। डिटेल्स जे आहेत ते तपासानंतरच कळतील। सध्या तरी त्यांची तब्येत त्यांच्या राईट फोरआर्मला एक 4-5 सेंटीमीटरचा एक वाउंड आहे। तर त्याच्यावर स्टिचिंग आणि बाकी पूर्वरित हे करतात डॉक्टर सगळे। त्यांचा BP वाढलेला आहे कळतंय असं? सध्या त्यांच्या मेडिकल कंडिशनबद्दल जास्त सांगणार नाही, तेवढं सांगेल की तब्येत त्यांची आउट ऑफ डेंजर आहे, स्टेबल आहे आणि पोलिसांच्या निगराणीखाली आहे। राज्य सरकारने काय सूचना दिल्या? जसं त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी फोन केला होता, माननीय मुख्यमंत्री महोदयांची त्यांच्याशी चर्चा झाली, त्यांच्या मान्य ज्या पत्नी आहेत आणि सूचना म्हणण्यापेक्षा त्यांना ब्रीफिंग पूर्ण केलेली आहे प्रकरणाचं पोलिसांनी आणि DG साहेबांनी केलेलं आहे।